आज एक कॉल आला. नंबर अनोळखी होता, पण आवाज ओळखीचा वाटावा असा दुखरा होता. फोन उचलता शब्द नव्हते, फक्त रडणं होतं. धाय मोकळं, आवरता न येणारं. थोड्या वेळाने तो म्हणाला, दादा, कोणाला सांगू शकत नाही म्हणून तुम्हाला फोन केलाय. तुम्ही अनोळखी आहात म्हणून कदाचित रडू शकतो, मोकळं बोलू शकतो. क्षणभर फोनच्या दुसऱ्या टोकाला फक्त एक माणूस नव्हता, तर सगळं ओझं धरून उभा असलेला एक पुरुष होता. तो पुढे म्हणाला, दादा, समाजातल्या संघर्षाला मी थकलो नाही. मी अजून लढू शकतो. माझ्यात हिंमत आहे, जिद्द आहे. पण दादा, मी घरातच संपतोय हो. आवाज थरथरत होता, शब्द तुटत होते. एकीकडे जिने मला जन्म दिला आणि एकीकडे जिने आमच्या भविष्याला जन्म दिला, या दोघींच्या ओढाताणी मीच हरून जातोय हो. त्या एका वाक्यात संपूर्ण आयुष्य होतं. तो पुढे म्हणाला, मला माहीत आहे दादा, त्या दोघी थोड्या चुकतायत. मला माहीत आहे त्या दोघी खूप बरोबरही आहेत. पण सांगा ना, मुलगा म्हणून मी माझ्या आईला आरोपी कसं ठरवू आणि पती म्हणून माझ्या पत्नीवर आरोप तरी कसा करू? त्या क्षणी कोणत्या दुसऱ्या टोकाला मी काहीच बोलू शकलो नाही. कारण काही प्रश्नांना उत्तर नसतं, फक्त वेदना असतात. तो माणूस हरलेला नव्हता, तो पळपुटाही नव्हता. तो फक्त दोन्ही बाजूंनी ओढला जाणारा एक जिवंत माणूस होता. बाहेर तो उभा होता, घरासाठी, समाजासाठी, जबाबदाऱ्यांसाठी. पण घराच्या उंबरठ्यावरच तो रोज थोडा थोडा तुटत होता. तो कॉल संपला, पण एक प्रश्न मनात रेंगाळत राहिला. जे पुरुष घरात रडू शकत नाही, ते अखेर रडायला अनोळखी नंबरच का शोधतात? कदाचित कारण असं असेल. घरात प्रेम असतं, अपेक्षा असतात, हक्क असतात, पण समजून घेणारी शांतता खूप वेळा नसते. आणि अशाच वेळी एक माणूस जिवंत असतो, पण आतून हळूहळू संपत जातो. आई बायकोच्या ग्राहकलेशात पुरुष दोषी नसतो. तो फक्त दोन्हीकडून ओढला जाणारा श्वास असतो. कधी कधी घरात प्रेम असतं, पण समज नाही, आणि म्हणूनच माणूस हळूहळू तुटतो.